नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विकास सोरगडे व्हीआरएम फिजिक्स क्लासेसमध्ये आपलं स्वागत करतो. तर आज आपण क्लास 10 अल्जेब्रा सेमी इंग्लिशचा म्हणजेच महाराष्ट्र बोर्डाचा चॅप्टर 1 सुरू केलेला होता. त्याच्यामधलं आपण तिसरं लेक्चर म्हणजे प्रॅक्टिस सेट 1.4 आपण बघणार आहोत. चॅप्टरचं नाव आहे लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स. तर इयत्ता 10वी शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी केअरफुली लक्ष द्यायचे. ज्या विद्यार्थ्यांना गरज आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओ पोहोचवायचे. तर आपण चॅप्टरमधल्या प्रॅक्टिस सेट वाईज प्रत्येक एक्झाम्पल सॉल्व करून देणार आहोत. तर काळजी करू नका विद्यार्थी मित्रांनो, एक्झाम्पलचं सोल्युशन एकदम सोप्या भाषेमध्ये तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे. आज 1.4 प्रॅक्टिस सेट सुरू करू आणि तो कंप्लीट पण करू. तर लक्ष द्या, आपला फर्स्ट क्वेश्चन असा आहे. तर आपला इक्वेशन्स रिड्युसिबल टू अ पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स असा पॉईंट आहे. म्हणजे जे इक्वेशन दिलेले आहेत ते टू व्हेरिएबल्समध्ये आहेत, पण ते इक्वेशन्स लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये नाहीत. तर आपल्याला पहिल्यांदा हे लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावं लागतील आणि त्यानंतर मग ते सॉल्व करणार आहोत. मेथड जी आहे ती आपण कुठल्याही मेथडने जाऊ. प्रॅक्टिस सेट 1.1 मध्ये आपण डायरेक्ट एलिमिनेशन मेथड बघितलेली होती. 1.3 मधली 1.2 मध्ये ग्राफिकल मेथड आहे ती अजून बघितलेली नाही. 1.3 मध्ये क्रॅमर्स रूल आहे, जो सोपा वाटते त्या मेथडनी जायचं. तर इकडे लक्ष द्या, फर्स्ट क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये जे दिलेला पार्ट आहे तर हा बघा. 2/x - 3/y = 15 आणि 8/x + 5/y = 77. याच्यामध्ये थोडासा इंटरेस्टिंग पार्ट असा आहे की व्हेरिएबल जे आहेत ते फ्रॅक्शनमध्ये डिव्हिजनमध्ये आहे. तर डिव्हिजनमध्ये असल्यामुळे यांना आपल्याला डायरेक्ट सॉल्व करता येत नाही. म्हणून मी काय करतो, तर हे इक्वेशन्स सॉल्व करण्यासाठी इक्वेशन्स रिड्युसिबल टू पेअर ऑफ लिनियर इक्वेशन्समध्ये कन्वर्ट करायचे आहेत. तर लक्ष द्या इकडे काय म्हणतोय बेटा. तर हा 2/x 2 जर झाकून टाकला तर 2 × 1/x राहते. 3 झाकून टाकला तर 3 × 1/y. 8 झाकून टाकला तर 1/x. 5 झाकून टाकला तर 1/y. म्हणजे न्यूमरेटरचा पार्ट जर झाकून टाकला, क्लोज केला, तर आपल्याला जे व्हेरिएबल्स आहेत ते फ्रॅक्शनच्या फॉर्ममध्ये दिसतात. 1/x इथं पण 1/x आहे. म्हणजे मी काय करू शकतो, तर पुट 1/x = काहीतरी ABCD कुठलेही ऑदर लेटर ठेवा आणि इथं 3/y आहे, इथं 5/y आहे. त्यातला 3 जर क्लोज केला तर 1/y राहते. तर त्या 1/yच्या जागेवर मी असा B लिहू शकतो. आणि मग आता आपल्याला इक्वेशन्स कसे मिळतात, तर 2 × 1/x म्हणजे त्याच्या जागेवर A ठेवलाय. 2 × 1/x 2A झाला. हा -3 1/yच्या जागेवर B ठेवला म्हणजे हा झाला 2A. त्याच्यानंतर -3B = हा झाला टोटल 15. आणि दुसरा पार्ट आहे 8 × 1/x म्हणजे 1/x म्हणजे A. 8A होते बेटा. 8A + 5B = 77. याला इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आणि आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला सॉल्व करायचे आहेत. हे जे लिहिलेलं आहे यांना कॉमन नंबर मी आपण इक्वेशन नंबर 1 नाव दिला. हे दोन इक्वेशनमध्ये सॉल्व करण्यासाठी मी काय करू शकतो, तर इक्वेशन 1 मधला आणि इक्वेशन 2 मधला एचा कोएफिशियंट दोघांचा सेम करता येऊ शकतो. मग मला इक्वेशन 1 मधला 4चा 2चा 8 करावं लागेल. त्यासाठी याला 4 न मल्टिप्लाय करायचं. ह्याला 4 न मल्टिप्लाय करा, आपल्याला इक्वेशन मिळून जाईल जे पाहिजे ते. तर मी हे आता नेक्स्ट पेजवरती लिहितो. काय इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट करू कोण, इक्वेशन 1ला 4 न मल्टिप्लाय करून. इक्वेशन 2 मायनस इथं साईडला लिहू बेटा. तर नवीन पेजवरती लिहितो मी. इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1ला 4 न मल्टिप्लाय करून सबट्रॅक्ट करू. बघा इकडं एकच मिनिट. तर याला मी असं लिहितो बेटा. इक्वेशन 2 मधून सबट्रॅक्ट करायचे कोण, इक्वेशन 1, पण इक्वेशनला 4 न मल्टिप्लाय करायचे. या पद्धतीनं जर आपण असं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याला काय मिळते, इक्वेशन 2 आहे असं लिहिला. 8A + 5B = 77. 8A + 5B = 77. आणि आता इक्वेशन 1ला 4 न मल्टिप्लाय करा. 4 × 2 = 8 झाला. 8A झाला. इक्वेशन 4 न मल्टिप्लाय केलं 4 × 3 = 12 झाले. 12B झाला = मायनस येतो आणि हा 4 न मल्टिप्लाय केलं 17 झाला. ओके 17. या पद्धतीनं 15 × 4 = 60 झालं. सॉरी, डायरेक्ट आन्सर आलं 60 झालं.
आता हे सबट्रॅक्शन करायचे. सबट्रॅक्शन करण्यासाठी सगळ्यांचे साईन अपोजिट होतील. हा मायनस लिहिला, मायनसमुळं 8चा साईन मायनस झाला, हा प्लस झाला आणि हा मायनस झाला, अपोजिट साईन झाले. 8a कॅन्सल झाला. बघ बेटा काय म्हणतोय, 5 आणि हा प्लस 12 झाला, टोटल किती झाला 17, 17b समजते. ओके, 77 मायनस 60 किती राहिला 17 राहिला. b इज इक्वल टू 17 डिवायडेड बाय 17. b इक्वल टू किती मिळाला आपल्याला 1 मिळाला. b इक्वल टू 1 मिळाला आहे असं राहू द्या. b ची व्हॅल्यू पण आपल्याकडे काय आहे 1/y आहे, बट 1/y इज इक्वल टू b. तर आपण नेक्स्ट व्हॅल्यू बघा आता 1/y. b इक्वल टू 1, 1/y इक्वल टू, इथं लक्ष दे, इकडं 1/y इक्वल टू b. तर मी आता 1/y इज इक्वल्स टू जी व्हॅल्यू आलेली आहे 1/y इज इक्वल्स टू b आहे, त्याची व्हॅल्यू 1 आली. ओके, म्हणजेच 1/y ची व्हॅल्यू पण 1च म्हणता येईल. याचा रेसिप्रोकल जर केला किंवा क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं किंवा याचा कंपाऊंड डिव्हिडंड याला इन्व्हर्टेंडो केला तरी y इज इक्वल टू आपल्याला 1 मिळून जाते. ओके, y ची व्हॅल्यू मिळाली. फायनल आन्सर संपलेला नाही. पुढचा पार्ट जो आहे आपला तो इकडे लक्ष द्या. तर नेक्स्ट पार्ट असा आहे, ही b ची व्हॅल्यू आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये ठेवावी लागेल. तर पुट b इक्वल टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 आहे 2a मायनस 3b इज इक्वल टू 15. पुट b इज इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन आहे 2a मायनस 3b इज इक्वल्स टू 15. 2a मायनस 3, b ची व्हॅल्यू 1 इज इक्वल्स टू 15. 2a प्लस 3, 2a minus 3, 2a minus 3 into 1, 3 is equals to 15. Okay, 2a is equals to 15 plus 3. Finally, 2a is equals to 15 plus 3 किती झाला, टोटल 18 झाला. a is equals to 18 divided by 2. 18 divided by 2. a is equals to 9. बट ही नाही आपल्याला व्हॅल्यू पाहिजे, ए ची व्हॅल्यू पाहिजे. ए ची व्हॅल्यू जिथं आपण इकडे लक्ष द्या 1/x इज इक्वल टू ए घेतलेला आहे, तर इथं आपण डबल एकदा आता ए इक्वल टू 1/x इज इक्वल्स टू 9. x इज इक्वल्स टू 1/9. x इज इक्वल्स टू 1/9. फायनली आवर सोल्युशन इज x, y इज इक्वल्स टू x ची व्हॅल्यू आहे 1/9 आणि y ची व्हॅल्यू आहे 1. समजतंय? या पद्धतीनं हे लक्ष देऊन काळजीपूर्वक लिहायचंय. तर हे लिहायची स्पीड स्लो असेल तर पॉज करायचंय, पॉज करून नंतर एकदा समजून घ्यायचंय. काही अडचणी असल्या तर कमेंट सेक्शनमध्ये टाकायचंय की कुठल्या स्टेजमध्ये कुठल्या स्टेपमध्ये अडचण आलेली आहे ते. थोडं रील्स बघण्यावरती भर कमी कर बेटा. 10वीची परीक्षा आहे तुमची आता यावर्षी 2027मध्ये. त्या परीक्षेला जर पूर्ण मार्क मिळवायचे असतील, केअरफुली व्हिडिओ पूर्ण बघायचे. तर लिहून घ्या. आपला नेक्स्ट क्वेश्चन असा आहे विद्यार्थी मित्रांनो, 10 डिवायडेड बाय x प्लस वाय प्लस 2 डिवाइड बाय x मायनस वाय इज इक्वल टू 4. 15 डिवाइड बाय x प्लस वाय मायनस 5 डिवाइड बाय x मायनस वाय इज इक्वल्स टू 2. तर ह्याच्यामध्ये पण परत आपल्याला जे व्हेरिएबल्स आहेत ते डिव्हिजनमध्ये आलेले आहेत आणि त्यांना रिप्लेस करायचं आहे आणि लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये कन्वर्ट करायचे. तर कसं कन्वर्जन करतोय बघा इकडं. तर हा जर मी 10 क्लोज केला तर राहते 1/x प्लस वाय. दुसऱ्या इक्वेशनमध्ये 15 क्लोज केला तर 1/x प्लस वाय, म्हणजे 1/x प्लस वाय कॉमन राहिला. तसं सिमिलरली सेकंड टर्म बघायचे प्रत्येक इक्वेशनमधल्या. तर दुसरी टर्म जे आहे 2 बाजूला ठेवला तर 1/x मायनस वाय, हा 5 बाजूला ठेवला तर 1/x मायनस वाय राहते. म्हणजे 1/x मायनस वाय पण कॉमन आहे. तर हे कॉमन पार्टला आपण एक एक नंबर लिहू. तर या पद्धतीने लिहितोय मी. इथं 1/x प्लस वाय इज इक्वल्स टू ए लिहिला आणि दुसरा 1/x मायनस वाय इज इक्वल टू ह्याला बी लिहू आपण. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. ह्या व्हॅल्यू आपल्याला शेवटी यूज करायच्या आहेत. तर हे लिहिल्यानंतर काय होते, 10/x प्लस वाय, 10/x प्लस वाय, 10 बाजूला ठेवला तर 1/x प्लस वाय, ए लिहायचा तिथं 10a झाला हा प्लस 2. 1/x मायनस वायची व्हॅल्यू बी लिहिली तर 2b झाला. याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. 2 नाव दिलं आता याला. आणि सिमिलरली 15/x प्लस वाय आहे त्याला 15a लिहिला. दुसरा आहे मायनस आहे तो मायनस लिहितो मी. ओके, -5b होईल तो. 1/x मायनस वायची व्हॅल्यू बी घेतलेली आहे इज इक्वल टू -2. याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचे. आपल्याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करावं लागेल, ह्या दोन्ही नंबरला म्हणजेच ए आपल्याला एलिमिनेट करता येईल. ए एलिमिनेट करण्यासाठी 10 आणि 15 नंबर जे आहे त्यांचा कॉमन नंबर जो होतो 30 होतो. म्हणजे पहिल्या इक्वेशनला दुसऱ्या इक्वेशनला
सेकंड इक्वेशनला आपण 3 न मल्टिप्लाय करा आणि मायनस करावं लागेल, तर दुसऱ्या इक्वेशनला 2 न मल्टिप्लाय करावं. सॉरी, नंबर चुकायला लागले, थोडीशी गडबड होती. एकच मिनिट, मी करेक्शन करतो इथे विद्यार्थी मित्रांनो. हे तिसरं इक्वेशन आहे आणि तिसऱ्या इक्वेशनला कशाने मल्टिप्लाय करा, 2 न मल्टिप्लाय केलं तर आपल्याला मिळून जाईल आपल्याला पाहिजे तसं सोल्युशन. परत एकदा ऐका, हा 10 आणि हा 15 आहे. या 10चा 30 करायचा, 15चा पण 30 करायचा, 30 करायचं आहे. तर ह्याला 3 न मल्टिप्लाय करायला लागेल, ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं आणि दोघांचं सबट्रॅक्शन घेतलं. तर ह्या इक्वेशन 2ला 3 न मल्टिप्लाय केलं, मायनस इक्वेशन 3ला 2 न मल्टिप्लाय केलं. ओके, मल्टिप्लाय करू 3 न पूर्ण इक्वेशनला. हा 30A झाला प्लस ह्याला 3 न मल्टिप्लाय केलं, 3 दोन्ही 6B इज इक्वल टू 3 चौक 12. परत याला -2 म्हणजे सबट्रॅक्शन करायच्या आधी 2 न मल्टिप्लाय करू, 2 न मल्टिप्लाय केल्यानंतर 15 दोन्ही 30 झाला, 30A 2 न मल्टिप्लाय केलं -10B झाला इज इक्वल्स टू ह्याला 2 न मल्टिप्लाय केलं -4. ओके, आणि आता यांचं सबट्रॅक्शन करायचं. सबट्रॅक्शनमुळे सगळे साईन अपोजिट झाले, हा मायनस झाला, हा प्लस झाला, हा प्लस झाला. 30A कॅन्सल झालं, 10 आणि 6 16B झाला इज इक्वल्स टू 12 आणि 4 16. फायनली B इज इक्वल्स टू आपल्याला मिळतंय 16 डिवायडेड बाय 16. B इज इक्वल्स टू 1 आहे. ही आपली B ची व्हॅल्यू आपल्याला यूज करून आपल्याला x आणि y मध्ये इक्वेशन मिळेल. B इक्वल टू 1 बाय x मायनस y. बट काय म्हणतोय, B इज इक्वल्स टू 1 बाय x मायनस y असं आहे. B इक्वल टू 1 बाय x मायनस y, B इक्वल टू 1 आहे, म्हणजे 1 इज इक्वल टू 1 बाय x मायनस y असं लिहिता येत आहे आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर x मायनस y इज इक्वल टू 1 बाय 1. ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. जे सिंपल इक्वेशन तयार झालेलं आहे, हे कशामध्ये झालं, लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये. हे पण इक्वेशन मिळाले, हे पण इक्वेशन लिनियर इक्वेशनच्या फॉर्ममध्ये मिळाले. आता काय करायचं, बी ची व्हॅल्यू एका इक्वेशनमध्ये ठेवू, आपण 2 मध्ये ठेवली. पुट बी इज इक्वल टू 1, पुट बी इज इक्वल टू 1 इन कुठल्या इक्वेशनमध्ये, तर सेकंड इक्वेशनमध्ये ठेवली आपण, इन इक्वेशन 2. बी ची व्हॅल्यू कुठे आहे बेटा, इथं आहे. 10A तसंच ठेवा, मग ठेवला तसंच 10A प्लस 2B. बी ची व्हॅल्यू 1 आहे, 1 इज इक्वल्स टू 4. 10A प्लस 2 इज इक्वल्स टू 4. 10A इज इक्वल टू 4 मायनस 2. 10A इज इक्वल्स टू 2. नेक्स्ट पेजवरती लिहितोय मी A इक्वल टू 2 बाय 10. A इज इक्वल्स टू 2 बाय 10. A इज इक्वल्स टू 2 बाय 10 लिहिलं. काय लिहायचंय, A इक्वल टू 2 बाय 10. A इज इक्वल्स टू 2 बाय 10. नाव A इज इक्वल्स टू 1 बाय 5 असं लिहिता येतंय लिहिता. ओके, ए ची व्हॅल्यू आपल्याकडे काय आहे, पण ए ची व्हॅल्यू जी आपण घेतली होती ती होती 1 बाय एक्स प्लस वाय. बट ए इक्वल टू 1 बाय एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 1 बाय 5. ह्याचा रेसिप्रोकल, याचा पण रेसिप्रोकल करा. एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू किती मिळाला, 5 मिळाला. ह्याला इक्वेशन नंबर 5 नाव द्या. आता इक्वेशन 4 आणि 5 सॉल्व्ह करायची, आपल्याला एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज मिळून जातील. तर इक्वेशन 4 आणि 5चे आपण ॲडिशन करू. एक्स मायनस वाय इक्वल टू 1 आणि एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्स मायनस वाय, इक्वेशन 4 आणि इक्वेशन 5चे आपण काय करू म्हणलो, ॲडिशन करू म्हणलोय. एक्स मायनस वाय इक्वल टू 1 आणि इक्वेशन 4-5 मध्ये एक्स प्लस वाय इज इक्वल्स टू 5 आहे. ॲडिशन केली दोघांची, एक्स प्लस एक्स 2x झाला, वाय वाय कॅन्सल झाला, इज इक्वल टू 5 प्लस 1 6 आला. एक्स इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 2, एक्स इज इक्वल टू 3 व्हॅल्यू मिळाली. ओके, ही व्हॅल्यू परत इक्वेशन 4 मध्ये ठेवा, तुम्हाला वाय व्हॅल्यू मिळून जाईल. पोट इन इक्वेशन 5 मध्ये ठेवा. इक्वेशन 5 एक्स प्लस वाय इक्वल टू 5 आहे, त्याच्यामध्ये ठेवलं एक्स प्लस वाय इक्वल टू 5. एक्सची व्हॅल्यू आहे 3 प्लस वाय इज इक्वल टू 5. फायनली वाय इज इक्वल्स टू 5 मायनस 3. वाय इज इक्वल्स टू, राईट साईडला गेल्यानंतर हे 3 प्लस मायनस झाला आणि सबट्रॅक्ट झालं, वाय इक्वल टू 2 मिळाला. नाव our solution is x comma y is equals to 3 comma 2. समजतंय? ओके, सोपं आहे. जिथं अडचण येते बेटा, तिथं काय करायचं तुम्हाला, की केअरफुली लक्ष द्यायचे आणि कमेंटमध्ये सांगायचे की ज्या स्टेजला अडचण आली मी डबल सोल्युशन बनवतो आणि तुम्हाला पाठवतो. लिहून घ्या. लिहून होत नसेल तर पॉज करायचे.
चला विद्यार्थी मित्रांनो, आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे तिसरा क्वेश्चन. तर तिसरा क्वेश्चनमध्ये पण त्याच पद्धतीनं जसं आपल्याला रेड्युसिबल फॉर्म करायचं याला लिनियर इक्वेशनच्या 2 व्हेरिएबल्समध्ये आणि सॉल्व करायचं आहे. तर सोल्युशन कसं आहे थोडं वेगळ्या पद्धतीनं असेल. प्रत्येक क्वेश्चन वेगवेगळा आहेच, पण मेथड लक्षात घ्यायची प्रत्येक क्वेश्चनमध्ये. बघू आपण इथं परत एकदा 27 जर क्लोज केलं तर राहते 1/x-2, 31 क्लोज केलं तर 1/y+3 राहते. इथं 31 क्लोज केलं तर 1/x-2 आणि 27 क्लोज केलं तर 1/y+3 राहते. याचा अर्थ परत एकदा 1/x-2 आणि 1/x-2 कॉमन दिसते, तर त्याच्या जागेवर आपण सबस्टिट्यूट करू. पुट 1/x-2 इज इक्वल्स टू ए. ही थीम कळाली का नाही? पहिल्यापासून क्वेश्चन बघा एकदा ह्या प्रॅक्टिस सेटमधले. आपण वरचा कॉन्स्टंट बाजूला ठेवायचा, राहिलेला पार्ट जो आहे प्रत्येक इक्वेशनमधला पहिला जो पार्ट आहे त्याच्या जागी आपण काहीतरी वेगळी व्हॅल्यू ठेवायची. आणि दुसरा आहे यातला 31 बाजूला ठेवला तर 1/y+3, 27 बाजूला ठेवला 1/y+3 म्हणजे 1/y+3 इज इक्वल्स टू बी होते. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. इक्वेशनमुळे गोंधळ व्हायला लागला, आपण नंबरच देत नाही त्याला, आहे असं राहू द्या फक्त. ओके, आता ह्या व्हॅल्यू ठेवल्यानंतर 27 जो आहे त्याच्या जागेवर 1/x-2 म्हणजे ए येतंय. दुसरा आहे 31, 31च्या जागेवरती येतंय बी इज इक्वल्स टू राहतो 85. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव दिलं. आणि दुसरा पार्ट आहे इक्वेशनचा तो 31, 1/x-2च्या जागेवर ए ठेवा, प्लस राहिला 27 त्याच्या जागेवर बी ठेवा इज इक्वल टू 89. ह्याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. ओके, आणि आता ह्या दोन इक्वेशनमध्ये इंटरेस्टिंग पार्ट असा आहे, तर एक्स आणि एक्सचे ए आणि बीचे कोएफिशियंट क्रॉस मल्टिप्लिकेशनमध्ये सेम सेम दिसत क्रॉसमध्ये, ह्या ए आणि बीचे कोएफिशियंट सेम सेम दिसत क्रॉसमध्ये. असं जर असेल तर म्हणजे 27, 27, 31, 31 असं असेल तर आपण पहिल्या प्रॅक्टिस सेटमध्ये मेथड बघितलेली आहे. शेवटचे काही क्वेश्चन्स होते तिथं. तर मेथड काय आहे बेटा? तर एकदा ह्या दोन्ही इक्वेशनची ॲडिशन घ्यायची, एक नवीन इक्वेशन तयार होते. पुन्हा एकदा सबट्रॅक्शन घ्यायचं, नवीन इक्वेशन तयार होते. सिंपल तयार झालेलं दोन इक्वेशन डायरेक्ट सॉल्व करा, म्हणजे ॲड किंवा सबट्रॅक्ट करा, तुम्हाला अननोन व्हॅल्यू मिळून जाईल त्यातून. तर त्या मेथडनुसार जाऊ आपण. तर इक्वेशन 1 आणि 2चे आता मी ॲडिशन घेतो. इक्वेशन 1 + 2 केला तर इक्वेशन 1 आहे 27a + 31b इज इक्वल्स टू 85 लिहिला. आणि दुसरा आहे ॲड केले तर 31a + 27b इज इक्वल्स टू 89. नाव ह्यांची ॲडिशन घेतली, जर हा 8 होतो, एला एक कॉमन ठेवला, 3 आणि 2 5 झाला, प्लस 7 आणि 1 8 होते, बीला बी ठेवला, 3 आणि 2 5 आला, इज इक्वल्स टू 9 आणि 5 14, 1 आला, 8 आणि 8 16 आणि 1 17 झालं. ह्या सगळ्यामध्ये 58 58 आणि ह्यात पण 58 आहे, 58ची तिप्पट आहे. सगळ्यांना जर 58 जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळून जाईल नवीन सिंपल इक्वेशन. डिवाइड बाय 58, डिवाइड बाय कशाने डिवाइड करायचं म्हणतोय, 58नं डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर आपल्याला 58 डिवायडेड बाय 58 ए मिळाला 1a, 58/58 बी मिळाला 1b, 174 डिवाइड बाय 58 3 होते. ह्याला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. नवीन इक्वेशन मिळते आपल्याला 3 नाव दिलं. ओके, इक्वेशन नंबर 3. ऑलरेडी आपल्याकडं 1 आणि 2च इक्वेशन आहे, त्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं. नेक्स्ट आता काय करू, त्या दोन इक्वेशनचं सबट्रॅक्शन घेतलं, म्हणजे इक्वेशन 2 मधून इक्वेशन 1 सबट्रॅक्ट करतो. मोठं इक्वेशन आहे इक्वेशन 2. 31a 27b 89, 31a + 27b इज इक्वल्स टू 89. यातून काय सबट्रॅक्ट करतो, इक्वेशन 1 27a + 31b इज इक्वल्स टू 85. यांचं सबट्रॅक्शन घेताना पहिला मायनस दिला, त्या मायनसमुळे सगळ्यांचंच साईन चेंज होईल. हा मायनस होतो, प्लसचा मायनस होतो, प्लसचा मायनस होतो. आता करा सबट्रॅक्शन. हे आलं 4a. हे मोठ्या नंबरमधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 27 - 31 आहे म्हणजे -4b होईल. मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस दिलं इथं, पण इथं 89 - 85 इज इक्वल्स टू 4 येतो. ह्या सगळ्यांना 4नं डिवाइड केलं तर एक सोपं इक्वेशन तयार होतंय. काय व्हायला लागलं रे, डिवाइड बाय 4. 4नं डिवाइड केल्यानंतर हा मिळाला ए मायनस हा मिळाला बी इज इक्वल्स टू 1. ला इक्वेशन नंबर 4 नाव दिलं. आता ह्या दोन इक्वेशनमध्ये इक्वेशन 3 आणि 4ची डायरेक्ट ॲडिशन घ्या, तुम्हाला एक अननोन व्हॅल्यू मिळेल, म्हणजेच ए किंवा बी मिळून जाईल ॲडिशन जर केली तर. तर बघू आपण काय होते ते. ए + b = 3 आणि a - b = 1.
इक्वेशन 3 प्लस इक्वेशन 4 केलं. इक्वेशन 3 मध्ये आहे ए प्लस बी इज इक्वल्स टू 3. इक्वेशन 4 मध्ये आहे ए मायनस बी इज इक्वल्स टू 1. ह्यांची ॲडिशन करा म्हणलंय तर ॲडिशनच करा मग आता. ओके, बी बी कॅन्सल झाला. ए प्लस ए 2a येतो. 3 प्लस 1 किती झाला 4 झाला. ए इज इक्वल्स टू 4 डिवायडेड बाय 2. ए इज इक्वल्स टू 2 मिळाला. बट एची व्हॅल्यू आपल्याला काय दिली आहे तर एची व्हॅल्यू बघू आपण इथं. एची व्हॅल्यू आहे 1/x-2. ती लिहू आपण इथं. एची व्हॅल्यू 1/x-2 इज इक्वल्स टू 2 आहे. एच्या जागेवर 1/x-2 आणि 2 तसंच ठेवलं एची व्हॅल्यू. ह्या दोघांमध्ये आता काय करतो मी, ह्याचा रेसिप्रोकल आणि याचा पण रेसिप्रोकल म्हणजे त्याला इन्व्हर्टेंडो म्हणायचं. x-2 इज इक्वल्स टू ह्याचा रेसिप्रोकल 1/2 होतो. हा -2 राईट साईडला जाऊन प्लस होतो. x इज इक्वल्स टू 1/2 प्लस 2. ॲडिशन करा क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. 2 × 2 4 प्लस 1. x इज इक्वल्स टू 1 प्लस 4 डिवायडेड बाय 2. x इज इक्वल्स टू 5/2. ही आली एक्सची व्हॅल्यू. नाव ही एची व्हॅल्यू जी आहे ती इक्वेशन 3 मध्ये ठेवली तर बीची व्हॅल्यू मिळून जाईल. पुट ए इज इक्वल्स टू 2 कुठं ठेवायचं इन इक्वेशन नंबर 3. इक्वेशन 3 आहे ए प्लस बी इक्वल टू 3. ए प्लस बी इज इक्वल्स टू 3. त्याच्यामध्ये एची व्हॅल्यू 2 ठेवली. 2 प्लस बी इज इक्वल टू 3. नाव बी इज इक्वल्स टू 3 मायनस 2. बी इज इक्वल टू 1. बट आपल्याकडे बीची व्हॅल्यू काय आहे तर इथं आहे बी इक्वल टू 1/y+3. 1/y+3. 1/y+3 इज इक्वल्स टू 1 घेतला. ह्याचा पण रेसिप्रोकल करा आणि याचा पण रेसिप्रोकल केला तर y+3 होतं इथे लेफ्ट साईडला. राईट साईडला 1/1. 1 न्यूमरेटरला गेला, डिनॉमिनेटरला 1 1 1 राहिला 1च. ओके, y इज इक्वल्स टू 1 - 3. y इज इक्वल टू -2. आणि x, y इज इक्वल टू आपलं फायनल सोल्युशन आहे 5/2, -2. लिहून घ्या हे. ज्यांचं लिहून घ्यायचं राहिलं असेल पाठीमागचं त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे. ह्याचा पण स्क्रीनशॉट घ्या. आधी स्क्रीनशॉट घेऊन त्याच्यानंतर पुन्हा सेकंड पेजवरती आलो. हे पण लिहून राहिलं असेल तर स्क्रीनशॉट घ्या किंवा पॉज करून व्हिडिओ बघू शकताय तुम्ही. आपण नेक्स्ट क्वेश्चन बघू. आपला पुढचा आहे तो लास्ट क्वेश्चन आहे प्रॅक्टिस सेटमधला. बघा या पद्धतीनं. इंटरेस्टिंग आहे. 1/3x + y प्लस 1/3x - y इज इक्वल टू 3/4. 1/2 × 3x + y - 1/2 × 3x - y इक्वल टू 8. तर परत ह्याच्यामध्ये पण इक्वेशन्स कसे तयार करतोय. इथं मला 1/3x + y हा जर 2 बाजूला ठेवला तर 1/3x + y कॉमन दिसतंय. म्हणजे मी काय लिहितोय बघा, विचार करा बेटा. 1/3x + y याच्या जागेवरती मी a लिहिला आणि इथला 1/3x - y इज इक्वल्स टू याच्या जागेवरती b लिहिला. तर इथं बघा हा a होतोय प्लस हा झाला b इज इक्वल टू राईट साईडला 3/4 आहे. आता याला सॉल्व करण्यासाठी मी काय करतो, 4 पूर्ण इक्वेशनला मल्टिप्लाय करतो सगळ्यांनाच. म्हणजे डिव्हिजनमधला 4 कॅन्सल होईल. मल्टिप्लाय बाय 4. 4 मल्टिप्लाय केल्यानंतर हा झाला 4a प्लस हा झाला 4b. हा झाला 4 × 3/4. 4 कॅन्सल झाला, 3 राहिला. ह्याला इक्वेशन नंबर 1 नाव द्या. आता सेकंड इक्वेशनमध्ये पण याच पद्धतीनं कसं 1/3x + y ची व्हॅल्यू b म्हणजे b/2 होतंय तिथं. 2 डिव्हिजनमध्ये एक दिसतंय आपल्याला. मायनस 2 बाजूला ठेवलं तर 1/3x - y ची व्हॅल्यू b लिहिली. ह्याला सॉरी इथं गडबड झाली, एकच मिनिट. एच आहे, हा ए आहे. ए घेतलाय 1/3x + y ची व्हॅल्यू ए घेतली आणि मायनस 1/3x - y ची व्हॅल्यू b घेतली. डिव्हिजनमध्ये 2 आहे. b/2 इज इक्वल्स टू -1/8 -1/8. हे इक्वेशनमध्ये सगळ्यांना मी 8 मल्टिप्लाय करतो. मोठा नंबर डिव्हिजनमध्ये आहे तिथं. मल्टिप्लाय बाय कशानं मल्टिप्लाय करायचं 8 जर मल्टिप्लाय केलं तर लिहितो इथं मी तसं मल्टिप्लाय केलेलं.
8a/2 minus 8b/2 is equals to minus 1 into 8/8. 8ला मल्टिप्लाय केलं 4 येते 4a मायनस 4b इज इक्वल्स टू 8 कॅन्सल झाला -1 याला इक्वेशन नंबर 2 नाव दिलं. आता इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये बी बी कॅन्सल होण्यासारखे आहेत, कोएफिशियंट मायनस आहे, तर कधी कॅन्सल होतील तर दोघांची ॲडिशन केल्यानंतर. इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 ची ॲडिशन केली. इक्वेशन 1 लिहितो 4a प्लस 4b इक्वल टू 3. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. यातला लिहिला 4a मायनस 4b इज इक्वल टू -1. यांची ॲडिशन केली आपण तर 4a प्लस 4a 8a झाला, 4b कॅन्सल झाला इज इक्वल टू 2 राहिला. 3 - 1 2. a इज इक्वल्स टू 2 डिवायडेड बाय 8. a इज इक्वल्स टू 2 न डिवाइड केलं, 2 2 4 बेचोक 8, बेचोक 8 1/4. बट a ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1/3x प्लस y. बट 1/3x प्लस y ही a ची व्हॅल्यू आहे, त्याची इक्वल टू 1/4 लिहिला. दोन्ही साईडचा मी रेसिप्रोकल केला. काय म्हणतो परत एकदा ऐका. ह्याचा रेसिप्रोकल केला तर 3x प्लस y, याचा रेसिप्रोकल 4 येतो. तर ते मी लिहिलं आता. थ्री एक्स प्लस वाय इथं लिहितो राहिलेला पार्ट मी. ह्याचा रेसिप्रोकल करतो मी. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. 3x प्लस वाय इज इक्वल टू 4. ह्याला इक्वेशन नंबर 3 नाव दिलं आपण. नाव आता काय म्हणतोय नीट लक्ष द्या. ए ची व्हॅल्यू 1/4 आलेली इक्वेशन 1 मध्ये ठेवा, त्यातून बी ची व्हॅल्यू मिळून जाईल. पुट ए इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 1 लिहिलं मी. इक्वेशन 1 मध्ये इक्वेशन 1 आहे 4a प्लस 4b इक्वल टू 3. 4a प्लस 4b इज इक्वल टू 3. ए ची व्हॅल्यू 1/4 आहे प्लस 4b इज इक्वल टू 3. 4 4 कॅन्सल झाला. 1 प्लस 4b इज इक्वल टू 3. 4b इज इक्वल टू 3 - 1. 4b इज इक्वल्स टू 2. b इज इक्वल टू 2/4. 2 2 कॅन्सल झाला. b इज इक्वल टू 1/2. b ची व्हॅल्यू 1/2 आली आणि b ची व्हॅल्यू इथं आपण घेतली 1/3x मायनस y. b ची व्हॅल्यू 1/2 आपल्याला एक आलेली आहे आणि b ची व्हॅल्यू आपण घेतली 1/3x मायनस y इज इक्वल्स टू पण 1/2. आता ह्याचा रेसिप्रोकल केला तर 3x मायनस y होते आणि राईट साईडचा रेसिप्रोकल 2 होते. इक्वेशन नंबर 4 नाव द्या. आता इक्वेशन 3 आणि 4 सॉल्व्ह करू आपण. इक्वेशन 3 बघू काय आहे ते. 3x प्लस वाय इक्वल टू 4 आणि इक्वेशन 4 आहे 3x मायनस वाय इक्वल टू 2. इक्वेशन 3 आणि 4 जर ॲड केलं तर y कॅन्सल होते. बघा एकदा आपल्या नोटबुकमध्ये 3x प्लस वाय इज इक्वल टू 4 आणि 3x मायनस वाय इज इक्वल टू 2. या दोघांची ॲडिशन केली, y कॅन्सल झाला. 3x प्लस 3x 6x इज इक्वल्स टू 4 प्लस 2 इज इक्वल टू 6. x इज इक्वल टू 6 डिवायडेड बाय 6, x इज इक्वल टू 1. ही व्हॅल्यू आपण इक्वेशन 3 मध्ये ठेवली. पुट इन इक्वेशन नंबर 3 कोणती व्हॅल्यू? x ची व्हॅल्यू. बघा एकदा x इज इक्वल टू 1 आलेला आहे ते आपण ठेवलं इक्वेशन 3 मध्ये. इक्वेशन 3 आहे 3x प्लस वाय इज इक्वल्स टू 4. 3 इंटू x ची व्हॅल्यू आली 1 प्लस वाय इज इक्वल्स टू 4. y इज इक्वल टू 4 मायनस 3. y इज इक्वल्स टू 1. फायनल सोल्युशन आहे आपलं x, y इज इक्वल्स टू 1, 1. ओके, तर हे लक्षात घ्यायचं आहे. लिहून झालं नसेल त्यांनी स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि नंतर लिहून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ओके,
तर विद्यार्थी मित्रांनो, आपलं लास्ट 2 प्रॅक्टिस सेट राहते तर 1.2 आणि 1.5 मी पुढच्या लेक्चरमध्ये तो अपलोड करतो. तोपर्यंत हे व्हिडिओ पॉज करायचेत, लिहून घ्यायचेत आणि प्रॅक्टिस करा पुन्हा पुन्हा. तर स्कोअर चांगला येईल तुमचा मॅथ्सला. ओके.